आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सो बी स्ट्रॉंग. दादा आणि बहिणीचा चेहरा डोळ्यासमोर आण, म्हणजे सगळं व्यवस्थित पार पडेल ना. अगं ही बघ तेच आहे. काही वर असतील. काय करू? तू ना तारडाओरडा करायला सुरुवात कर आणि टेन्शन नको घेस. ऑल द बेस्ट. ऐक मी तुला हाक मारते. तू जा तुला बोलवते. रिया रिया अगं बघितलंस का सगळीकडे? मिळालं का ग? नाही मम्मा, अख्खं घरभर शोधलं, कुठेच नाही मिळत आहे. बाई काय सांगतेस? हो ना. असं कसं झालं ग? आपल्या घरात असं कधीच झालेलं नाहीये. मला तर काही सुचतच झालंय बाई. हो ना. काय करायचं आता? हे सुद्धा घरात नाहीये. तू नीट बघितलंस का? परत एकदा बघतेस? जानू 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 काय झालंय? काय झालंय? बहिणी काय झालंय? तू टेन्शन मध्ये दिसतेस. काही प्रॉब्लेम झालाय का? हो आत्या, अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. एक मिनिट नीट सांग काय झालंय, व्यवस्थित सांग. अरे काल मंगळागौरी होती ना सईची, म्हणून सगळे दागिने काढले होते वापरायला. नंतर मग मी ते व्यवस्थित कपाटात ठेवणार होते, पण तितक्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि नेमकी खोलीमध्ये रेंज येईना, म्हणून मग मी बाहेर गेले. आणि तेवढ्यात ना त्यातली थोडी ज्वेलरी गायब झालीये. काय? हो आत्या. अगं कसं पॉसिबल आहे हे? तू एकदा नीट चेक कर, तिथेच असतील. नाही ताई, अहो मी नीट बघितलं. अहो माझं सोडा, मी रियाला सांगितलं बघ, तिने सुद्धा बघितलं. दागिने नाहीयेत तिथे. बरं मला सांग, तू जेव्हा रूम मध्ये गेली होतीस दागिने ठेवायला, तेव्हा तेव्हा नंतर तुझ्या रूम मध्ये कोणी आलं होतं? माझ्या रूम मध्ये? हा, अंजली आली होती. म्हणजे काय म्हणायचंय तुला? की तुझे दागिने अंजलीने चोरलेत? मी काही नाही केलंय. अंजली एक मिनिट थांब. वहिनी अगं काय बोलतेस तू? हे असं कोणावरही आरोप करताना जरा नीट विचार कर ना आधी. पण ताई मी काहीच बोलले नाहीये. देवांचीच म्हणाला की तुझ्या रूम मध्ये कोणी आलं होतं का? मग मला आठवलं की हो अंजली आली होती. आली होतीस ना तू? तू नाही का ते ज्यूस घेऊन आलीस? हाँ हो काकू, मी आले होते. पण अंजली एक मिनिट, तू एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. वहिनी अशी तर उठ सूट तुझी लाडकी सून तुझ्या रूम मध्ये येत असते. तिचं नाव नाही घेतलंस. आणि आपल्या घरात इतके सर्वंट्स आहेत, त्यांच्यापैकी कोणी असू शकतं. अहो पण ताई सई तर सकाळीच कामावर गेलीये आणि काल खूप काम पडलं ना, म्हणून मी सगळ्या नोकरांना सुट्टी दिलीये. त्यामुळे ते हे काम करूच शकत नाही. आणि तसं बघितलं तर जागीरदारांचे सगळे दागिने त्यांच्या सुनेचे म्हणजे सईचेच आहेत ना. त्यामुळे ती हे करण्याचा प्रश्नच येत नाही. काकू प्लीज ट्रस्ट करा माझ्यावर. नाही आय अग्री की मला तुमचं ज्वेलरी कलेक्शन बघून थोडी क्युरिओसिटी झाली होती, पण तेवढंच. माझ्या मनातही असा कुठला विचार आला नाही. अंजली मी तुला म्हटलं ना, काही एक्सप्लेन करू नकोस. आणि वहिनी अगं जरा तरी विचार कर. ज्या मुलीने देवांचा जीव वाचवलाय तू तिलाच चोर ठरवतेस? एक मिनिट आई. सी अंजलीने माझ्याकरता जे काही केलंय त्यासाठी मी तिचा खूप थँकफुल आहे. पण दॅट डझंट मीन की ती वाटेल तसं वागू शकते, राईट? जे एक्सेप्टेबल नाही आहे ते एक्सेप्टेबल नाही. मला कोणालाच माझ्यावर ट्रस्ट नाहीये का? मी जेन्युइनली चांगलं वागण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हाला कोणालाच खरं नाही वाटत आहे. नाही असं असेल ना तर तुम्ही सगळे माझी रूम चेक करा. बघा तिथे जाऊन खरंच दागिने सापडतायत का?
हे आपल्याला करावंच लागणार आहे. जानू चल. एक मिनिट. देवांश, अरे काय तू सुद्धा? वहिनीने सांगितलं आणि तू चाललास लगेच रूम मध्ये चेक करायला. अरे वहिनीनेच दागिने कुठेतरी ठेवले असतील, तशी ती वेंधळीच आहे. इतर कुठल्याही बाबतीत बोला तुम्ही, पण दागिन्यांच्या बाबतीत मी कधीच हलगर्जीपणा करणार नाही, तुम्हाला माहितीये. याआधी नसशील केलास, पण यावेळी चूक झाली असेल तुझ्याकडून. आणि वहिनी, अगं ती आपल्या घरची गेस्ट आहे आणि गेस्टशी असं वागण्याची जहागीरदारांची रीत नाहीये. करेक्ट आहे तुझं, पण ही आपली गेस्ट आपल्या बरोबर याच्या आधी कशी वागली आहे याचा सुद्धा अंदाज आहेच ना आपल्या सगळ्यांना. इनफॅक्ट चांगला अनुभव आहे. आणि मला सांग, जर अंजलीने काही केलंच नाहीये तर मग इतकं घाबरायची काय गरज आहे? आपण त्याची रूम चेक करू. काही नाही सापडलं तर आपण बाकी सगळ्यांचे पण रूम चेक करूच ना. सिंपल. बरोबर. चला मग, चल. किती मूर्ख आणि लोभी आहेस का तू. जरा कंट्रोल नाही ठेवता येत स्वतःवर. चल आता. तुम्ही सगळे असे उभे का? तुम्हाला रूम चेक करायची होती ना माझी. मी ज्वेलरी घेतली की नाही हे चेक करायचं होतं ना. करा ना, करा प्लीज. नाही ठीक आहे, काम करते मीच दाखवते तुम्हाला. बघा आहे का इकडे कुठे? इथे पण बघा. आहे का कुठे ज्वेलरी? अंजली मॅम प्लीज मला अडवू नका. या सगळ्यांना वाटतं ना की मी ज्वेलरी घेतलीये. कसं असतं ना मॅम, पास्ट मध्ये आपण एखादी चूक करतो आणि त्या एका चुकीमुळे आपल्याला लाईफ टाइम जज केलं जातं. दोष यांचा कोणाचाच नाहीये. सगळी नाव माझ्या चुकीची शिक्षा मिळतेय मला. तुम्हाला वाटतंय ना मी ज्वेलरी घेतली, सगळं दाखवते तुम्हाला, तर तुमचा ट्रस्ट होईल. काकू, तुम्हाला चेक करायचे ना माझी रूम? हे बघा, चेक करा ना.